नमस्कार. नमस्कार मीराताई. नमस्कार. आज आपला 17 आणि 18 दोन श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत. 16व्या श्लोकामध्ये आपण असं पाहिलं की जे सुकृती आहेत म्हणजे पुण्यकर्म करणारे आहेत. आपण बोलता बोलता असं म्हटलं होतं की आपलाही तसाच भाव असतो. आपण शक्यतो आपल्या हातून वाईट घडणार नाही, पापकर्म घडणार नाही असा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे आपण सगळेजण त्या कॅटेगरीत आहोत असं आपण 16व्या श्लोकामध्ये पाहिलं होतं. 4 प्रकारची भक्त मंडळी भगवंताची लाडकी असतात असं भगवंतानी 16व्या श्लोकात सांगितलं. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी या 4 श्लोकांमधले हे सगळेजण जे ते उत्तम कर्म करणारे म्हणजे सुकृती असे आहेत. पण आता आजच्या पुढल्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे की हे 4ही माझे आवडते आहेत, गोष्ट खरी आहे. पण त्यातला जो ज्ञानी आहे ना तो मला खास माझा लाडका आहे, अतिशय आवडता आहे. सचमे प्रिया हा म्हणजे मी पण त्याच्यावर प्रेम करतो आणि तोही माझ्यावर प्रेम करतो. असं 17व्या श्लोकातल्या या 4ही जणं चांगली आहेत, सुकृती करणारी आहेत. आर्त पण मला आवडतात, अर्थार्थी आवडतात, जिज्ञासू आवडतात. त्यांची मागच्या श्लोकामध्ये आपण कशी कशी लक्षणं आहेत ती पण पाहिली. आणि त्यामध्ये आता हा जो ज्ञानी आहे तो मला मात्र विशेष आवडतो असं भगवंतानी आपलं खास हे सांगून टाकलेलं आहे. आपलं असतं असं खूप मैत्रिणी असतात आपल्याला, पण त्यातली काही खास असे असतात. तसं भगवंताचं आपण खास व्हावं असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण मग त्या खासाची लक्षणं काय आहे किंवा का खास तो त्याला आवडतो असा आपण विचार करूया आजच्या श्लोकामध्ये. श्लोक आहे तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानी नोत्यर्थम अहम सच मम प्रियः. तेषां म्हणजे आधीच्या श्लोकात जे 4 सांगितले ना, जिज्ञासू, अर्थार्थी, आर्त, ज्ञानी, या 4 प्रकारच्या भक्तांमध्ये तेषां त्या 4ांमध्ये नित्ययुक्त सतत जो माझ्याशी जोडला गेलेला आहे, माझ्याशी ज्याची स्थिर बुद्धी आहे. भगवंत व्याख्या करतो आहे की तो मला का आवडतो. आणि कसा तर एक भक्ती ही ज्ञानी विशिष्यते, त्याची ना एकच अनन्य, अन्य नाही, दुसरा नाही, अशा अनन्य प्रेमाने अनन्य भक्तीनं तो माझी भक्ती करतो. त्यामुळे तो विशेष आहे, उत्तम आहे. असं एक भक्ती ही ज्ञानी आहे. याचं कारण असं आहे ज्ञानीना हा अहम अत्यर्थम प्रिय हा. असा जो ज्ञानी आहे त्या भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे. त्या भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे असं भगवंत म्हणतो. पुढे म्हणतो सहा च मम प्रिया हा, आणि तोही मला प्रिय आहे. एकतर्फी नाही आहे बरं का हे प्रेम, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. तोही भक्तही भगवंतावर प्रेम करतो आहे आणि भगवंतही भक्तावर प्रेम करतो आहे. आणि याची 2 कारणं, 2 शब्द महत्त्वाचे आहेत या श्लोकामध्ये. त्याची लक्षणं सांगणारे का भगवंताला मी प्रिय आहे आणि मला भगवंत प्रिय आहे असं जे काही भगवंत म्हणतो आहे ज्ञानी भक्ताबद्दल, त्याची 2 महत्त्वाची कारणं किंवा 2 महत्त्वाची लक्षणं 2 शब्दात या श्लोकामध्ये सांगितलं. एक सांगितलं नित्ययुक्त, युज धातू आहे जोडलेला, तो नेहमी माझ्याशी जोडलेला आहे. त्याचं मन, बुद्धी ही माझ्यामध्ये स्थिर आहे, परमात्म्यामध्ये स्थिर आहे. त्याच्या मनात अन्य दुसरं काही येणारच नाही आहे, त्याचं मन माझ्याशी स्थिर आहे. आणि दुसरं सांगितलं एक भक्ती, अनन्य भक्ती, एकच एक, भगवंताखेरीज अन्य काही नाहीच. म्हणजे स्वतःचं पण अस्तित्व नाही, मी म्हणजे काही वेगळं आहे असं पण नाही. मी आणि भगवंत असं जे काही अद्वैत साधलेलं आहे, एकच आहे. आम्ही दोघं एकच आहोत, शरीरानं वेगळं असलो तरीसुद्धा आम्ही दोघं एकच आहोत. अशा प्रकारची जी भक्ती आहे ती अनन्य भक्ती, एक भक्ती असं म्हटलं आहे. मुंडकोपनिषदामध्ये हा मुद्दा सांगण्यासाठी अगदी सोपं नेहमीच्या ह्याच्यातलं एक उदाहरण दिलं आहे. आपल्याला पटकन उदाहरणाने मुद्दा कळून येतो. मुंडकोपनिषद म्हणतं की नदी असते ना, ती नदी सागराकडे धाव घेते. ती धाव घेते तोपर्यंत ती आणि सागर वेगवेगळे असतात. समुद्र वेगळा आहे, ती नदी वेगळी आहे. एकदा का ती सागरात मिळाली की ती संपून जाते. त्या क्षणाला ती संपून जाते, तिचं असं वेगळं अस्तित्व राहत नाही. सागरच, समुद्रच झालेला असतो. ही जी काही आहे तशी ही अनन्य भक्ती आहे. हा जो ज्ञानी भक्त आहे तो वेगळा असतच नाही, तो मुळी एकरूप होऊन गेलेला असतो. भगवंत किंवा सद्गुरू माझ्यापेक्षा वेगळे आहेत असं होतच नाही. अशी ज्ञानी भक्ताची विशेषता
भगवंत आपल्याला सांगतात. समजून घेण्याचा प्रयत्न करूया की खरंच हे कसं काय शक्य आहे. तो मला आणि मला म्हणजे मी त्याला म्हणजे मलाही तो भगवंत म्हणतोय, कबूल करतोय की हो तो ज्ञानी मला अधिक आवडतो आणि भक्ताला भगवंत आवडतो, हे तर आहेच. आता याचं कारण काय. आता नेहमीचा एक शब्द आपण वापरतो, दासबोधामध्ये पण बऱ्याच आहे, की जो भक्त म्हणजे आपलं असं कधी भक्त कधी विभक्त, आपण जोडलेले पण असतो, पण आपण प्रपंचात व्यवहारात इतके गुंततो की आपण त्याला विसरतो सुद्धा, त्यामुळे विभक्त पण असतो. तर असं भक्त विभक्त नाही, हा नित्ययुक्त आहे. त्यामुळे इथे थोडासा आपल्याला, आपण मगाशी असं म्हटलं की आपण ह्या सत्कृती चांगलं कर्म करणारे अशा अर्थाने आपण आहोत. त्यामुळे आता आपण आर्तमध्ये आहोत का जिज्ञासूमध्ये आहोत का अर्थार्थीमध्ये आहोत, तो भाग वेगळा. पण मग आपण नेमके ज्ञानीच्या तिथे कुठे कमी पडतो, तर आपण नित्ययुक्त नसतो. आपण जोडलेले असतो जेव्हा आपण गीतेचा अभ्यास करतो आहे, काहीतरी आपला जप चालला आहे, साधना काही करतो आहे, देवाचं नाव घेतो आहे, पूजा करतो आहे, ज्या काही गोष्टी आपल्या होत आहे, अगदी घरातली कामं करताना सुद्धा काहीतरी तोडणारी छान छान म्हणतो आहे, मनात काही कुणाहीबद्दल वाईट विचार आपल्या येत नाही आहेत, असं सगळं सत्कृती ज्याला म्हणतात, सत्कर्म म्हणतात, सुकृती म्हणतात, तसं होत आहे, पुण्यकर्म होत आहे. पण तरीही व्यवहारामधल्या गोष्टीमध्ये प्रपंचामध्ये आपण अडकतो आणि त्यामुळे आपल्याला असून ज्ञानी म्हणण्यासारखं ते जे काही शब्द वापरला आहे ज्ञानीभक्ताची विशेषता सांगणारा नित्ययुक्त, नेहमीसाठी जे जोडलेलं, असं होत नाही. आता आधीच्या श्लोकातसुद्धा आर्तभक्त त्यांनी पहिला म्हटला होता, भगवंताला तोही आवडतो असं त्यांनी सांगितलं आहे. आता जरी ह्या श्लोकामध्ये ज्ञानी विशेष आवडतो असं म्हटलं असलं, म्हणजे सगळ्यात जास्ती आवडतो असं म्हटलं असलं, तरी आर्तभक्तसुद्धा त्याला आवडतो आहे. मग नेमकं काय गडबड होते की हा विशेष आवडतो आणि हा कमी का आवडतो. त्यांनी म्हटलं नाही आहे कमी आवडतो असं, पण असायला की तो विशेष आवडतो, ह्याच्यामध्ये बाकी तिघं कमी आवडतात, हे आपोआपच आलं. 2 मुलांमध्ये हा तुमचा हुशार आहे म्हणजे तो काही ढ असं वेगळं म्हणावं लागत नाही की याच्यापेक्षा तो हुशार आहे, असं त्याच्यात अध्यारूतच असतं. तसंच इथे आहे की मला तो विशेष आवडतो, याचा अर्थच असा आहे की यांच्यामध्ये जी काही कमतरता आहे ती पण आपल्याला जाणून घेतली, किंवा ज्ञानी माणसाची जी लक्षणं आहेत, त्याचे जे गुण आहेत ते जाणून घेतले, तर हा जो काही आपल्यामध्ये असणारा फरक आहे तो फरक दूर होणं थोडंसं सुकर जाईल. सत्कृती सत्कर्म करणारे आपण आहोतच. काय होतं त्या आर्तभक्ताचं, त्या आर्तभक्ताचं काय होतं तर संकटाच्या वेळी त्याला जेव्हा नेमकं गरज असेल तेव्हा तो आर्ततेनं भगवंताला साथ घालतो. आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. पण होतं असं की ते संकट निवारण झालं, संकट दूर झालं की तो पुन्हा अशी भक्ती करेलच, अशी आर्तता भगवंताबद्दलची त्याच्याजवळ असेलच असं खात्री नाही सांगतायत. हां, पुन्हा अडचण आली, पुन्हा काहीतरी संकट आलं की पुन्हा तो भगवंताकडे वळेल. ती आर्तता किंवा भगवंताचा विश्वास त्याच्याजवळ आहे. पण संकट दूर झालं, संकट निवारण झालं की पुन्हा आपला माझा व्यवहार, माझं सगळं नित्ययुक्त असं होत नाही. अर्थार्थीच्या बाबतीत सुद्धा भगवंतांनी मागच्या वेळेला आपल्याला त्याची लक्षणं सांगितलं झालं. आपला हेतू साध्य झाला की पुन्हा आपले भोग, आपल्या आवडीनिवडी, आपलं जे काही दृश्य जगातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तो करायला, त्याच्यामध्ये रमायला लागतो, भगवंताला विसरतो. अर्थात तरीही भगवंत म्हणतो की त्याच्यावर माझं प्रेम आहे बरं का, तो जे करतो आहे. आता विशेष लाडका ज्ञानी आहे हे जरी खरं असलं तरी हाही काही दोडका नाही, हाही मला आवडतो असं भगवंतांनी सांगितलं आहे. अर्थात तिला सुद्धा देव हवा आहे, देव नको असं नाही. अर्थात देव आहे, देव आहे हे पण त्याला पटतं आहे, तो हवा आहे हे पण कळतं आहे. पण देवानी मला जे काही हवं आहे ते सगळं द्यावं एवढंच त्याचं म्हणणं आहे. अर्थार्थी आहे ना तो, तर मला जे काही हवं आहे ते त्यांनी मला द्यावं की झालं, तो आहेच, देणारा तोच आहे हे मान्य आहे. तर मला जे हवं आहे ते त्यांनी द्यावं, त्याचं कामच ते आहे. अशा प्रकारची ह्याची देवाबद्दलची समजूत आहे. त्यामुळे ते काम झालं की पुन्हा आपले जे काही भोग आहेत त्याचा तो रमायला मोकळा. त्यातल्या त्यात जो जिज्ञासू आहे, ज्ञानीच्या थोडा आणखी जवळचा म्हणूया, तो खरा वाटायला हरकत नाही. पण त्याच्या बाबतीत काय होतं, तो विद्वानांच्या, तत्त्वज्ञानांच्या लोकांच्या जी काही भरपूर माहितीपूर्ण सगळं ज्ञान असतं, इन्फॉर्मेशन जेवढी असते त्याच्यात तो गुंततो. म्हणजे इतका तो अडकतो त्याच्यात की बौद्धिक स्तरावरतीच सगळं ज्ञान त्याला हवं असतं. पण त्याचा सगळा अनुभव आपण घ्यावा याच्यासाठी त्याची काही तयारी नसते. जिज्ञासू जो आहे अनेक ग्रंथांचा तो अभ्यास करेल,
हा टीका काय काय म्हणतो, तो टीका काय काय म्हणतो, ह्याचं मत काय आहे, त्याचं मत काय आहे, अशा सगळ्या गोष्टी तो करेल. पण या सगळ्याचा भक्तीच्या मार्गाने आपण अनुभव घ्यावा, भगवंताची असं नित्ययुक्त राहावं असा काही तो विचार करत नाही. आणि त्यामुळे होतं काय, हे जे काही ज्ञान त्याला खूप मिळतं ना, जसं आपण व्यावहारिक ह्याच्यामधलं उदाहरण घ्यायचं तर म्हणतो की एखादीला ना अशा परीक्षा देण्याची खूप इच्छा असते आणि आवडतेच त्या सारख्या परीक्षा द्यायच्या, मग चांगलं होतं ना. त्या परीक्षा देऊन काय होतं की खरं आमचा दासबोध अभ्यास झाला आहे, सखोल अभ्यास झाला आहे, मनोबोधाच्या परीक्षा झाली आहेत, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा झाल्या आहेत, सगळं आमचं झालेलं आहे. असं सगळं झालेलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्याची एक प्रसिद्धीची किंवा त्याच्याबद्दलची एक अशी आपली प्रतिष्ठा असावी, 4 लोकांनी आपल्याला मानावं, हो असं ती त्याच्याकडे आपण झुकायला लागतो. म्हणजे ज्ञानी नेमका नित्ययुक्त का होत नाही, तो जिज्ञासू असा ज्ञानीपर्यंत का पोचत नाही, तर त्याचं कारण हे असतं की शक्यता निर्माण होते की या सगळ्या खूप ग्रंथाचं भांडार किंवा खूप ज्ञानाचं भांडार त्यांनी मिळवलेलं असतं. त्याचा परिणाम असा होतो की त्याचं प्रतिष्ठेकडे, प्रसिद्धीकडे लक्ष जातं आणि म्हणून तो ज्ञानीपर्यंत पोचत नाही. मग भगवंत म्हणतो हेही चांगलं आहे, जिज्ञासू म्हणून त्यांनी जे काही ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे चांगली गोष्ट आहे, पण तरी देखील ज्ञानी मला विशेष आवडतो. आपण आपल्या एक आधीच्या श्लोकामध्ये तिन्हींची लक्षणं आपली सांगून झाली आहेत, पण भगवंत एवढा ज्ञानी मला विशेष आवडतो म्हणतो आहे, त्याच्यासाठी आपण थोडीशी तुलना केली. आता ज्ञानी वेगळा कसा आहे, काय अशी त्याची लक्षणं आहेत, या 2 शब्दांनी नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे की एकच एक भगवंताखेरीज दुसरं काही नाही आणि नित्ययुक्त अशा 2 गोष्टींनी त्याचं वेगळेपण भगवंतांनी सांगितलं आहे. याचं कारण असं आहे की त्याला ना ह्या ज्ञानी भक्ताला व्यावहारिक पातळीवरच्या गोष्टीमध्ये किंवा आपण असं म्हणूया कुठल्याही प्रकारच्या आत्ता प्रसिद्धीचा शब्द निघाला म्हणून प्रसिद्धी म्हणूया किंवा आर्थिक काही गोष्टी कशाच्या त्याला रस नसतो. त्याचं मन नित्य भगवंताशी जोडलेलं आहे. हे केलं की काय फायदा वगैरे असे हिशोब त्याच्याजवळ काही नसतात. त्याची बुद्धी, त्याचं मन असं भगवंताशी सतत जोडलेलं असतं. भगवंत हेच एकमेव प्रमाण असं असतं, म्हणून त्याला नित्ययुक्त म्हटलं आहे. आता म्हणजे दुसऱ्या कुठल्याच विषयात अनित्य चंचल असं आपण म्हणूया की त्या विषयात तो रमत नाही. त्याच्यात त्याची गती नसते का, तर असते, पण त्याच्यात तो रमत नाही. आवश्यकतेच्या वेळेला त्या विषयाबद्दल त्याचं ज्ञान तो सांगेलही, त्याचं मत तो सांगेलही, पण त्यात तो रमत नाही. विषय पुढे आणि तो भगवंताशी जोडलेला राहतो. म्हणजे या जगात तो राहतो, तुमच्या आमच्यासारखाच वावरतो. त्या आपल्यासारखा आपल्या भोवती जसे विषय आहेत तसे त्याच्या भोवती पण हे सगळे विषय आहेत, पण त्या विषयांवर त्या विषयांचा त्याच्यावर प्रभाव पडत नाही. तो विषयांमध्ये गुंतून राहत नाही. एखादं हिंदी गाणं आपण ऐकलं की आपण दिवसभर तेच गुणगुणत राहतो, आपल्यावर त्याचा प्रभाव आहे. कधीतरी 15, 20, 25 वर्षापूर्वी तो सिनेमा आपण बघितला आहे, ते गाणं आपण 4 वेळा ऐकलं आहे, ते गाणं, ते सूर, तो स्वर आपल्याला आवडला आहे, मग तेच आपण गुणगुणतो. त्याच्याशी कसं आपण नित्ययुक्त असतो, तसं हा ज्ञानी भगवंताशी नित्ययुक्त असतो. तो ह्या अशा प्रभावाखाली कुठे अडकत नाही, रस नसतो किंवा त्याला त्यातलं कळत नाही, अशातला काही भाग नाही आहे. तो वावरतोय तुमच्या आमच्यासारखा याच जगामध्ये, याच अशाच प्रकारच्या देहाने, पण तरीही त्याला काही मिळालं तरी त्याचं मोठं कौतुक नाही, त्याला काही नाही मिळालं तरी त्याचं काही त्याला दुःख नाही. तो एक त्या भगवंताशी जोडलेला आहे. आता आपण अर्जुनाला डोळ्यासमोर आणूया, कारण भगवद्गीतेचा आपण अभ्यास करतोय. आत्ता भगवंत जे काही अर्जुनाला सांगतो आहे, भरतर्षभ, भरतकुळामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुनाला हे तो सांगतो आहे. आणि हा तर श्रेष्ठ भक्त आहेच भगवंताचा. तर आता ह्याच्या बाबतीत काय आहे, तो युद्ध करून राज्य मिळवायचं आहे का, तर नाही. म्हणजे राज्य मिळवण्यासाठी युद्ध नाही आहे, किंवा युद्ध न करता असं पिचत राहायचं आहे का, तर तेही नाही करायचं आहे. अशा दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून केलं तरी मोठं कौतुक नाही आहे, नाही केलं तरी काही दुःख नाही आहे. असा जो ज्ञानी आहे तो भगवंताला लाडका आहे. कर्तव्य भावनेने त्याला जे काही करायला हवं आहे ते भगवंत त्याला करायला सांगणार आहेच. म्हणून तो नित्ययुक्त भगवंताशी जोडलेला अनन्य भक्त. आता ही जी त्याची अनन्य भक्ती आहे, देह आहे म्हणून तो वेगळा आहे ही गोष्ट खरी आहे, इतकाच तो भगवंतापासून वेगळा आहे, पण त्याची दृष्टी अगदी तीच आहे. म्हणजे दोघांची विचारधारा, भगवंताला जे वाटतं आहे तेच अर्जुनाला वाटतं आहे. किंवा आपण आता असं म्हणूया की ज्ञानीभक्त ज्याला म्हणायचा आहे त्या ज्ञानीभक्ताचा वेगळा विचारच असू शकत नाही. भगवंताचा जो विचार आहे तोच त्याचा असतो. किंवा त्याला भगवंताला जसं सगळीकडे जे तो भरून राहिलेला आहे तसं या भक्ताला जे जे देखे भूत ते ते मानी जे भगवंत हे बरोबर कळलेलं आहे.
म्हणून भगवंत म्हणतात की तो ज्ञानी सर्व विश्व माझ्यात पाहतो. तो ज्ञानी असा माझ्याशी जो अनन्य आहे किंवा नित्ययुक्त आहे असे जे 2 गुण सांगितले, तर त्याचं विशेष काय, तर हे सगळं जे काही विश्व आहे तो माझ्यातच पाहतो आणि तेच सर्व विश्वात मला पाहतो. आपल्याला या विश्वामधल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, त्याला सगळीकडे भगवंतच दिसतो. ही ज्ञानी माणसाची खूण आपल्याला सांगतात. आणखीन एका पद्धतीनं आपण या लक्षणाचा विचार करूया की त्यांनी असं म्हटलं की एक भक्तीचा. त्याचं लक्षण काय, तर सगळीकडे एकच एक ईश्वर भरलेला आहे असं त्याला कळतं. तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे 33 कोटी देवांची योजना आहे. ज्याला पाहिजे त्या देवाची, सगुण रूपातल्या देवाची तो भक्ती करू शकतो. पण हा जो ज्ञानी भक्त आहे ना, त्याला ना कुठल्याही देवाच्या दर्शनामध्ये परमात्माच त्याला त्याचा देवच दिसतो आहे. म्हणजे भगवंताला अर्जुनाला सगळीकडे कृष्णच दिसतो आहे असं आपण म्हणूया. मीरेला सगळीकडे कृष्णच दिसतो आहे, समर्थांना सगळीकडे रामच दिसतो आहे. म्हणजे बाकी नाही आहेत का, तर आहेत. जसं समर्थ पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेले मात्र, पण हे कसे अनन्य भक्त आहेत, ज्ञानी भक्त आहेत, स्थिर म्हणजे सतत नित्ययुक्त आहेत. याचं एक समर्थ म्हणून मोठं उदाहरण आहे. त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या समोर बसले मात्र त्यांना तिथे श्रीरामच दिसला धनुर्धारी. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला, इथे उभा का श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केले चापबाण दिसत नाही, तुझ्या हातामधला धनुष्य कुठे गेला, करकटेवरी ठेवणं काय केली सीतामाई, येथे उभी रखुमाई, अशी शेजारी रखमाई का उभी आहे की सीताबाई कुठे गेली. कारण त्यांना त्यांचाच जो दैवत असणारा श्रीराम आहे तेच त्याला पंढरपूरच्या रामात दिसला. आता हे जे नित्ययुक्त किंवा एक भक्त आपण म्हणतो आहे, तर सगळीकडे आपलेच सद्गुरू दिसत आहेत, सगळीकडे आपला जे एकच एक देव सगळीकडे आपल्याला दिसतो आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सगळे सद्गुरू सारखेच आहेत. हे जे एकपण आहे, आपण त्याला वेगवेगळी नावं दिलेली असतील, वेगवेगळी रूपं दिली असतील, वेगवेगळ्या काळामधली मंडळी ही सगळी असतील. आता म्हटलं तसं 33 कोटी देव असतील, किती जणांचे त्या देवस्थानच्या ठिकाणी असणारी काही निष्ठा असेल. हे सगळं जरी मान्य केलं तरी त्या ज्ञानी भक्ताला सगळीकडे ईश्वर कसा दिसतो याच्यासाठी आपण संतांचा एक आपला मुद्दा समजण्यासाठी दाखला घेतो. सर्व संतांचं समजा आपण काय करायचं असतं, सगळ्या संतांचं आपण दर्शन घ्यायचं. आपल्याला सगळे सारखेच आहेत, मग सगळ्या संतांचं आपण दर्शन घेतलं, सगळीकडे आपल्याला आपले सद्गुरू दिसले पाहिजेत. असं यांचा सद्गुरू मोठा की माझा सद्गुरू मोठा, यांचा संप्रदाय मोठा की माझा संप्रदाय मोठा, शैव वैष्णव असं काहीही याच्यामध्ये येता कामा नये. नित्ययुक्त असणाऱ्या या ज्ञानी भक्ताला सगळीकडे एकच एक देव दिसला पाहिजे किंवा सद्गुरू दिसला पाहिजे. अनन्य असं मीच तो आहे असं दिसलं पाहिजे असं ते सांगतात. दत्तात्रयांनी 24 गुरु केले. याचं कारण काय, ज्या ठिकाणी जो गुण हवा होता तो गुण ज्या ठिकाणी होता तो त्यांनी घेतला. मग आपणही असाच अर्थ त्याचा ठेवायचा की आपल्याला मार्गदर्शन करणारे जे सद्गुरू आहेत ते सगळ्यांमध्ये आहेत आणि यांना त्या रूपानं ते सद्गुरूच आपल्याला मार्गदर्शन करत असतात. असं जे आहे त्याला नित्ययुक्त किंवा एक भक्ती असं म्हणायला हरकत नाही. आता एक साईनाथांच्या पोथीमध्ये एक प्रसंग आहे. आपल्या मराठे काकांनी तो प्रसंग दिला आहे. ते साई भक्त होते त्यामुळे त्यांनी त्यांचा हे दिला आहे. त्यावेळी नाशिकजवळ एक घोलप नावाचा एक म्हणजे महाराज होते. चांगले लोकांच्यात त्यांचं नावलौकिक होता, संत पदवीला पोचतील असे होते. पण असं झालं की अनेक त्यांचे जे की भक्त होते, त्यांचे फॉलोअर्स होते आणि काही आजूबाजूची लोक गावातली, या सगळ्यांनी असं ठरवलं की आपण याला शिर्डीला जायचं. आता या सगळ्यांचा इतका आग्रह होता, ह्यांना काही यांना जायचं नव्हतं. त्यांचे सद्गुरू वेगळे, त्यांना काही त्या ठिकाणी जाण्यात रस नव्हता. पण एवढा सगळ्यांचा आग्रह होता तर त्यांना काही तो डावलता आला नाही. पण ते काय म्हणाले, ते म्हणाले मी येतो तुमच्याबरोबर पण मी नमस्कारसुद्धा करणार नाही हां. आता एवढ्या मोठ्या संत पदवीला पोचलेल्या माणसांनी असं म्हणणं हे थोडं आश्चर्यकारक होतं. पण लोक म्हणाले जाऊन देणार त्यांचं त्यांना, आपल्याला काय करायचं आहे, ते येत आहेत ना, आपण जाऊया. म्हणून सगळेजण म्हणे गेले आणि गेले. शिर्डीला पोचता क्षणी हा माणूस सगळ्यांच्या अगोदर धावत गेला आणि शिर्डीच्या साईबाबांच्या पायावर तरी डोकं ठेवलं. तर याचा अर्थ त्यांना त्यावेळेला त्या साईबाबांच्या ठिकाणी आपले सद्गुरूच दिसले.
असं या ज्ञानी भक्ताचं होतं. जिकडे तिकडे आपलेच सद्गुरू दिसत आहेत किंवा भगवंत सगळीकडे दिसतोय असं त्याला वाटतं. आपला परका भेदच नाही, सगळीकडे ईश्वर भरलेला आहे असं ह्या ज्ञानी भक्ताला दिसतं. तो ज्ञानी भक्त भगवंताचा लाडका असतो असं म्हटलं आहे. नरहरी सोनाराचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. शैव वैष्णव वाद त्या काळामध्ये होता. नरहरी सोनार त्याला पांडुरंगाचा कंबरपट्टा करायचं काम दिलं होतं. किती वेळा लोकांनी त्यांनी मापं काढून आणायला सांगितले, परंतु तो काही पांडुरंगाच्या मूर्तीला बसेना. शेवटी असं ठरलं की नरहरी सोनारानेच माप घ्यायचं आणि त्यांनीच करायचं. हा म्हणाला मी काही त्या काळ्या विठ्ठलाचं तोंड बघायला जाणार नाही. हा शिवभक्त, हा काही वैष्णवाकडे विठ्ठलाच्या मंदिरात यायला तयार नाही. पण खूप आग्रह झाल्यावर मला मी येतो, पण मी डोळे बांधून माप घेईन. ठीक आहे म्हणाले, डोळे बांधून घे. इतका वाकबगार तो सोनार आहे की त्यांनी घेतलेल्या मापाप्रमाणे सगळं होईलच. आणि म्हणून बिचारा नरहरी सोनार आला, डोळ्याला पट्टी बांधली आणि आता हाताने काम करतो आहे माप घेण्याचं. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जो हाताला स्पर्श होतो आहे तो शंकराचाच होतो आहे. कुठेतरी व्याघ्राचं हे लागतं आहे, हात फिरवल्यावर गळ्याशी सापाचा स्पर्श होतो आहे. गंगेचा थंडावा त्याच्या जटांमधून गंगा वाहते, त्याचा थंड स्पर्श होतो आहे. आणि मग खाडकन त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे परत विठ्ठल आहे, परत डोळे बांधावेत. याचा अर्थ भगवंत एकच आहे हे भगवंताला त्याला दाखवायचं होतं. आता चमत्कार वगैरे या सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊया. ही जी मनाची तयारी आहे, ज्ञानी भक्ताच्या मनाची तयारी झाली की अरे सगळीकडे ईश्वर एकच आहे. शिव विष्णू शैव वैष्णव हा वाद घालण्यासारखं काही नाही आहे, सगळे देव एकच आहेत. अशा प्रकारचं ह्या ज्ञानी भक्ताचं लक्षण असतं. त्याला सगळीकडे एकच एक देव दिसतो, दुसरं काही नाहीच आहे असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात देव पाहावयासी गेलो, देव होऊन ठेलो. की आता त्या ज्ञानी भक्ताचं कसं आहे की वेगळं नाहीच असं सगळं आहे. एक भक्ती अनन्य भक्ती म्हणजे असा हा ज्ञानी भक्त आहे. आणि भगवंत म्हणतो तो मला प्रिय आहे. ज्याला सगळीकडे मीच दिसतो आहे तो ज्ञानी भक्त मला प्रिय आहे. आणि स्वाभाविकच त्या भक्ताची पण माझ्यावर अशी श्रद्धा आहे, त्या भक्ताला पण मी प्रिय आहे. आम्ही दोन नाहीच असा त्याचा खरा अर्थ. भगवंत आणि ज्ञानी भक्त असं वेगळं नाहीच. आता असं आहे की आपल्याला आपण सर्वात जास्त प्रिय असतो. आपण जर आपला विचार केला तर आपल्याला सगळ्यात प्रिय काय, तर आपण आपल्यावरच जास्ती प्रेम करतो. बाकी दुसरे असतात सगळे, अगदी मुलावर, मुलीवर, नातवंडांवर, नवऱ्यावर, जे काय असेल, पण आपल्यावर अधिक प्रेम असतं. आता इथे नेमकं तेच आहे. हा जो ज्ञानी भक्त आहे भगवंतालाही हा ज्ञानी भक्त एकच आहे ना, म्हणजे आपल्यावर प्रेम असण्यासारखंच आहे. हे त्याचं स्वरूप आहे, भगवंताचं स्वरूप म्हणजे हा ज्ञानी भक्त आहे. आणि ह्या अर्थाने आपण लक्षात घेतलं तर हे अनन्य काय आहे किंवा नित्ययुक्त काय आहे याचा अर्थ आपल्याला कळेल. वरदानंद भारतीने थोडं गमतीने आपल्यासाठी म्हटलं आहे. ते म्हणाले आपण काय करतो, त्या भगवंताला सप्लायर ऑफिसर ठरवतो. तो सप्लायर ऑफिसर आहे आणि आपण ऑर्डर काढायची, त्यांनी सप्लाय करायचं. असं आपलं देवाबद्दलचं एक नातं आहे की आपल्याला काय हवं आहे ते आपण मागणी करायची, त्यांनी ते पुरवठा करायचा. आणि खरीच गोष्ट आहे, आपल्याकडे सगळ्या ज्या काही पूजा होतात आणि त्या पूजेच्या नंतर जी फलश्रुती असते त्याच्यामध्ये पुत्रांदेही धनंदेही सर्वान कामावश्यदेही मे, सगळं काय ते दे असं भगवंताला म्हणतो. अगदी किती भार्या रूपवती देही आणि मनोवृत्तानुसारिणी. रूपा म्हणजे रूपा हे तर देच, सौंदर्यवती देच, पण आपला ऐकणारी पण दे. अशाच सगळ्या मागण्या आपण मागतो. ते वरदानंद भारती म्हणतात आपल्याला आता आपोआपच फरक कळेल की ज्ञानी भक्त आणि आपण सगळे अर्थार्थी जिज्ञासू यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे. त्यामुळे ज्ञानी भक्त हा आपल्यापेक्षा वेगळा कसा आहे ते आपल्या लक्षात येईल. पण आपण ज्ञानी भक्त कसा असतो हे आपल्यापेक्षा वेगळा असला तरी कोणासारखा असतो याचा पण विचार करू शकतो. जसं रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो की रामकृष्ण परमहंस हे अनन्य नित्ययुक्त कालीशी नित्ययुक्त जोडलेले होते, खरोखरच होते. मग काय झालं तर त्यांच्या देहाला घशाचा कॅन्सर झाला, गोष्ट खरी आहे. पण ते काय म्हणत, मी काली मातेचं लेकरू आहे. आईला लेकराला काय द्यायचं नाही हे बरोबर कळतं. त्यामुळे मी कशाला विचार करू, वेदना ज्या काही आहेत त्या वेदना देहाला आहेत, मी म्हणजे काही देह नाही आहे.
त्यामुळे त्या दुखण्याचा रामकृष्णांच्या देहावरती काय परिणाम व्हायचा तो झाला, त्यांच्यावरती काही झालाच नाही. कारण शरीर वेगळं आणि मी वेगळं. आपण नुसतं स्तोत्र म्हणतो, मनोबुद्ध्यंकार चित्तानि नाहम न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमी न तेजो न वायू चिदानंदरूप शिवोहम शिवोहम असं आपण म्हणतो, शिवोहम शिवोहम. पण प्रत्यक्षात ते ज्ञानी भक्त असणाऱ्या रामकृष्णांच्या लक्षात आलं. म्हणून त्या दुखण्याचा जी काही वेदना होती ती वेदना त्यांना होत नव्हती असं आपल्या लक्षात येईल. म्हणतात ना ते गाणं आहे, आरजू य है की कोई आरजू न हो, तसं आपलं असायला हवं. किंवा तुकाराम ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. असं ते जे काही आपलं आहे, देह वेगळा असल्यामुळे प्रारब्धाप्रमाणे या जीवनामध्ये काही घटना घडत असतात, पण त्या सगळ्या भगवंतानी ठेवले त्याप्रमाणे राहायचं आणि त्याच्यात समाधानी राहायचं असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. आपण आरती म्हणतो, तुकिता तुकलेसी ब्रह्म तुक्यासी आले. म्हणजे तुकाराम इज इक्वल टू ब्रह्म असं खरं म्हणजे आहे. म्हणजे ब्रह्म आणि तुकारामामध्ये फरकच नाही. किंवा अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, किती सहजपणा सांगतो, नाम ठेविले ज्ञानी. खरं म्हणजे कोण? प्रत्यक्ष पांडुरंगच आहे. त्याला ज्ञानेश्वर म्हटलं पण आहे तो पांडुरंगच. अशा पद्धतीने हे जे काही ऐक्य किंवा असं अनन्य भक्ती किंवा आत्ता म्हटलं तसं की नित्ययुक्त याचा अर्थ आपल्याला कळेल. दामाजी पंतांची गोष्ट सांगतात. दामाजी पंतांच्या बाबतीत ते कसे अनन्य भक्त होते, खरंच ज्ञानी भक्त होते. त्या काळामध्ये बिदरच्या बादशहाच्या नोकरीत होते आणि बिदरच्या बादशहाची नोकरी अशी होती की त्यांना कोठारावरती काम दिलं होतं. पण एवढा दुष्काळ पडला की लोकांची अन्नान्न दशा होती. हा पडला ज्ञानी भक्त, आपला परका भागच नाही. कोठाराची सगळी जबाबदारी दामाजी पंतांकडे होती. कोठारात धान्य होतं, मग आत्ता लोक भुकेलेले आहेत आणि लोकांना धान्य द्यायचं नाही हे काही दामाजीला पटेना. त्यांनी कोठारातलं सगळं धान्य दुष्काळीग्रस्त असणाऱ्या लोकांना वाटून टाकलं. बातमी पोचलीच बिदरच्या राजाकडे, बादशाकडे, आणि बिदरच्या बादशहाने शिपाई पाठवले दामाजीला कैद करून आणायला. आता बादशहाचे शिपाई, मुसलमान शिपाई बादशहाकडे आले. दामाजी हा ज्ञानी भक्त आहे. दामाजींनी आपलं कर्तव्य केलं आहे. त्याला लपवायचं नव्हतं, त्याला पळायचं नव्हतं, त्याला भय नव्हतं, त्याला पुरस्कार नको होते, त्याला कैदेचं दुःख नव्हतं, त्याचं काहीच नव्हतं. त्यांनी त्या आलेल्या शिपायांचं स्वागत केलं. दुपारची वेळे म्हणाले, मी येतो तुमच्याबरोबर बिदरला, कैद करतायत तर कैद करा, परंतु आपण जेवून जाऊया. आणि म्हणून पंक्तीला जेवायला बसवलं. दामाजींच्या पत्नीला पण वाटलं की बादशहाचे पाहुणे आलेले आहेत, म्हणून तिने पण आधी पंचपक्वानांचा स्वयंपाक करून घातला. आणि मग जेवण बिवण झालं आणि दामाजींना घेऊन जेव्हा ते शिपाई जायला निघाले तेव्हा मुसलमान शिपायांच्या पण मनात आलं की आपण बिदर जवळ आलो की मग बेड्या घालूया. बादशहाच्या पुढे नेताना बेड्या घालूनच द्यायला हवं, कैद करून जायला सांगितलं आहे. पण आत्ता काही इथपासून बेड्या घालायचं कारण नाही आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी बायकोला कळल्या. बायको आर्त भक्त आहे. दामाजीची पत्नी जी आहे ती आर्त भक्त आहे. दामाजी ज्ञानी भक्त आहेत. दामाजीला का ही सुखदुःखे समे कृत्वा, कैद करून नेलं तरी त्यांना काहीच नव्हतं. धान्य देताना त्यांच्या मनाची चलबिचल झाली नाही. आपण दुष्काळग्रस्त लोकांना आपल्या कोठारातलं धान्य दिलं आहे. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या होत्या त्या ज्ञानी भक्तासारख्या भगवंतानीच केलेल्या असं त्यांनी केलं होतं. पण दामाजींची पत्नी मात्र आर्त भक्त आहे. त्यामुळे तिने अगदी आर्ततेने भगवंताला हाक मारली की हा काय प्रकार आहे, असं का बरं भगवंता तू केलं आहेस. आता तिच्या लक्षात आलं की बादशहाच्या या शिपायांनी आपल्या नवऱ्याला बांधून नेलं की बादशहाकडे गेल्यावर यांचं काय होईल. किती वर्ष कैदेत ठेवायला लागेल, अंधार कोठडीत राहायला लागेल, किंवा हत्तीच्या पायी तुडवलं जाईल, किंवा तोफेच्या गोळ्या पडून मारलं जाईल. आता हे पुन्हा आपल्याला दिसण्याची शक्यता नाही हे त्या बाईला खात्रीच होती, कारण तिने आजूबाजूला हे सगळं ती पाहतच होती. त्यावेळी खूप दुःखी झाली होती. मोठ्या आर्ततेनं तिने भगवंताला साथ घातली. परंतु दामाजी मात्र शांत होते. दामाजी आपल्या पत्नीला असं म्हणतात, तर अगं दुःख काय करतेस, शरीर गेलं तरी मी आहेच ना, मी कुठे जाणार आहे. दामाजीचं उत्तर मोठं वेगळंच आहे. ज्ञानीभक्ताचं उत्तर आहे. ज्ञानीभक्त काय म्हणतो, सर्व जगाचा भार प्रभूच्या शिरी. अगं तो परमेश्वराने त्याला सगळा भार आहे, तुझा का जोजार त्याच्यावरी, आणखीन काय भर घालते एवढा आर्ततेनं त्याला हाका मारून.
एवढा त्याच्यावर भार आहे विश्वाचा सगळ्या, तर त्याला आणखीन काय करते? हा ज्ञानी भक्त आहे. त्यामुळे त्यांनी काही असं केलं नाही, जे होईल त्याला तो तयार होता. हा योगी आहे, हा ज्ञानी भक्त आहे, हा एवढा देवाचा एक भक्त असं म्हणूया. आता ना हे अशा कथा की असे प्रसंग वाचले की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात काय येतो की एवढा सगळं असं असताना याच्यावर काही वेळ यावी. स्वाभाविक आपला असा विचार होतो की दामाजींसारख्या माणसावर ही वेळ काय यावी, हा प्रसंग काय यावा. अर्थात हा विचार तुमच्या माझ्यामध्ये येतो, ज्ञानी भक्ताच्या मनामध्ये हा विचार येत नाही. महाभारताचा जर आपण विचार केला, तो युधिष्ठिर आहे ना, तोही ज्ञानी भक्त आहे. कसा ज्ञानी भक्त आहे तर खरं नावच मी त्याचं धर्मराज युधिष्ठिर. त्यामुळे जुगारामध्ये तो त्यांनी जे काही प्रतिज्ञा केली त्या प्रतिज्ञेबरोबर तो वागला. थोडं थोडं नाही, 13 वर्ष म्हणजे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, 13 वर्ष त्यांनी प्रतिज्ञा मोडली नाही, प्रतिज्ञेप्रमाणे तो वागला. सगळ्या भावांनी पण त्याला साथ दिली. भले भावाबद्दल काय मनामध्ये आलंही असेल, काही प्रसंगातून आपल्याला ते दिसतंही, पण तरी धर्मराजाबद्दल विरुद्ध बोलण्याचं, एक शब्द बोलण्याची प्राज्ञा त्यांची नव्हती. 4ही भावांनी, द्रौपदींनी त्याला साथ दिलेली आपल्याला दिसते. पण म्हणजे जर का युधिष्ठिर लढणार नव्हताच, पण झालं असं की त्याची आज्ञा झाल्याशिवाय ज्यांच्याजवळ लढण्याची हिंमत होती, सामर्थ्य होतं, ते भाऊ पण लढणार नव्हते. तो तर लढणार नव्हताच, परंतु त्याची परवानगी, त्याची आज्ञा असल्याशिवाय हे पण लढणार नव्हते. आणि मग युधिष्ठिर, खरं तर असं आहे ना, त्या युधिष्ठिराचं हे जे काही वर्तन आहे ते पत्नी असणाऱ्या द्रौपदी, पतिव्रता आहे हं, म्हणजे आपण आता सुरुवात करताना असं म्हटलं की आपण सुकृत करणारे, पुण्य करणारे आहोत, तर तसं द्रौपदी पण गैर वागत नाही आहे. ती युधिष्ठिरापासून दूर झालेली नाही आहे, त्याला अद्वा बोलत नाही आहे, पतिव्रता आहे, तिची युधिष्ठिरावर निष्ठा आहे. पण तरीही धर्मराज युधिष्ठिराला ती असं म्हणते आहे की तुम्ही असं करा, जटा वाढवा आणि अग्निहोत्र करीत बसा. म्हणजे तरी देखील असं बोलल्यावर देखील धर्मराज स्थिर आहेत, ते ज्ञानी भक्त आहेत. त्यामुळे जराही त्यांची चलबिचल झाली नाही. ते नित्ययुक्त असे भगवंताशी जोडले गेलेले आहेत. आता द्रौपदीसारखेच हे जे 4 भाऊ आहेत ना, ते सुद्धा सुकृतीनं हा आहेतच की हो, पुण्य करणारेच आहेत, चांगलं वर्तन करणारेच आहेत, ते काही गैर वागणारे नाहीच आहेत. पण द्रौपदी काय किंवा ही 4 भावंड काय, ती मंडळी धर्मराजाचं आवडत न आवडत त्याला सोडून त्याला बाजूला करून गेली नाही, त्याच्या विरुद्ध वागली नाही. थोडंसं असं आहे की द्रौपदीचं जे तर लॉजिक आहे ते लॉजिक आपल्यासारखं आहे, तुमच्या माझ्यासारखं आहे. ती म्हणते तुम्ही एवढे सत्य बघते धर्मराज, आणि धर्मराज अजून तुम्ही संकटात, तुमच्यावरती म्हणतात तसं सगळा अन्याय होतो आहे, आणि तो अन्याय तुम्ही मिटल्या तोंडी सहन करताय. आणि तो दुर्योधन दुष्ट, अनितीनं वागणारा, आणि तो मात्र चैनीत राहतो आहे. मग तुमच्या धर्माचा अर्थ काय, असा सामान्य आम्हाला जो प्रश्न पडतो आहे तसा द्रौपदीला पडला आहे. आणि द्रौपदीने तसा प्रश्न त्याला विचारला पण आहे. पण आता हे आपण लक्षात घ्यायचं की हा प्रश्न ज्ञानी असणाऱ्या धर्मराज युधिष्ठिराला नाही पडलेला की आपण हे असं करतो आहे, हे बरोबर आहे का चूक आहे. तो ज्ञानी भक्त आहे, तो म्हणतो आहे भगवंत जे करतो आहे ते बरोबरच आहे. आणि म्हणून हा प्रश्न युधिष्ठिराला नाही आहे. युधिष्ठिर म्हणतो आहे द्रौपदी, मी धर्म कर्तव्य म्हणून वापरतो आहे. माझा फायदा, माझं नुकसान, त्याचं नुकसान का त्याचा तोटा, तो कसा असा, त्याला कशी सगळी चैन, आणि माझ्याकडे का असा अन्याय, असं काही युधिष्ठिराच्या मनातच येत नाही आहे. तो आपलं कर्तव्य म्हणून धर्माने वागतो आहे. मग धर्म म्हणजे काय, हे असं काही व्यापारातलं, व्यवहारातलं नफा फायदा सांगणारं चलनी नाणं नाही आहे की आपला लाभ आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपला लाभ झालाच पाहिजे, अशा प्रकारचा विचार युधिष्ठिराचा नाहीच आहे. म्हणजे त्याचा हा धर्माचा किंवा त्याचं जे आचरण आहे त्या आचरणामध्ये त्याला कुठेही आपण काहीतरी चुकीचं करतो आहे असं मुळीच वाटत नाही आहे. तो धर्माने वागतो आहे. तो म्हणतो मी धर्माचा सेवक आहे, आणि हे जे की आहे असं धर्माचा सेवक, कर्तव्य करणारा, तो नित्ययुक्त आहे. म्हणून आपल्याला संतांची किंवा अशा व्यक्तींची ओळख लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर हे नित्ययुक्त काय आहे, अनन्य काय आहे हे आपल्याला कळेल. ज्ञानीभक्त काय आहे ते कळेल. आणि मग भगवंत का म्हणतो की ज्ञानीभक्त मला प्रिय आहे. म्हणजे अर्थार्थी जिज्ञासू प्रिय नाही तसं नाही, ते भक्तही भगवंताला प्रिय आहेत. तेही त्यांनी सांगितलं की मला प्रिय आहे. पण हा मला
अत्यंत प्रिय आहे. आता हाच विषय ना थोडासा पुढल्या श्लोकात पण आहे. आता ह्या श्लोकात तर कळलंच आपल्याला की भगवंतांनी असं का म्हटलं आहे, त्याची कारणं पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढल्या श्लोकात पण ते असं म्हणतात की हा का प्रिय आहे. तर उदाराः सर्व एवैते ज्ञानीत्वात्मैव मे मतम् आस्थितस्सहि युक्तात्मा मामेवामुत्तमांगती. आता या श्लोकामध्ये हाच विषय भगवंत जरा आणखीन आपल्याला विचार प्रवृत्त करतोय. तो म्हणतोय की एते सर्वे उदारा. एते सर्व म्हणजे हे जे बाकी 3 आहेत ना, आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू, हे सगळेजण उदार आहेत. आपण मराठीमध्ये उदार शब्द वापरतो तो अगदीच सोप्या अर्थाचा वापरतो. आज आपण पाहणार आहोत की भगवंतांनी उदार आपल्याला म्हटलं आहे. तो उदार हा शब्द किती खरा म्हणजे उंचीवरचा आहे. हां, आपण उदार म्हणजे काय, काहीतरी वस्तू आपल्याजवळ आहे ती कोणाला तरी दिली की आपण म्हणतो फार उदार आहे. तर एवढंच नाही आहे. तर ह्या तिघांनाही त्यांनी उदार म्हटलेलं आहे. कारण ते कसं आहे तर सुकृत, चांगलं काम, पुण्य काम करणारे आहेतच. तो ज्ञानी आत्मा एव. परंतु हा जो ज्ञानी आहे ना, तो आत्मा एव साक्षात माझंच रूप आहे. म्हणजे हे सगळेजण उदार आहेत, पण हा ज्ञानी मात्र मगाच्या ह्याच्यामध्ये विशेष लाडका आहे असं म्हटलं. मी त्याच्यावर प्रेम करतो आणि तोही माझ्यावर प्रेम करतो असं भगवंतांनी सांगितलं. आत्ता तो म्हणतोय की त्वाम एव मे, माझं मत काय आहे तर तो आत्माच आहे असं मला वाटतं. तू ज्ञानी आत्मा एव, तो जो ज्ञानी भक्त आहे तो माझा जणू की आत्माच आहे, साक्षात माझंच रूप आहे आत्मा आहे म्हणजे. आणि मग पुढे म्हटलं असं माझं मत आहे, मे मतम. आता भगवंताचं मत आहे त्यामुळे ते भगवंताचं मत आपण समजून घेऊया की हे साक्षात आत्मा आहे म्हणजे काय आहे. पुढे म्हटलं आहे ही 6 युक्तात्मा. हा जो माझ्या ठिकाणी मग अशी नित्ययुक्त शब्द वापरला आहे, हा जो युक्तात्मा आहे म्हणजे माझ्याशी जोडला गेलेला आहे, साक्षात माझंच रूप आहे, मनबुद्धी माझ्याशीच लावलेली आहे असा ज्ञानीभक्त आहे. हा कसा आहे तर अनुत्तमाम गती, अतिशय अशा उत्तम गतीस्वरूप माझ्या ठिकाणी स्थित असतो, माझ्याशीच जोडलेला असतो. आता की त्याला आणखीन कुठे जायचं नसतं, सगळं जन्ममृत्यूचं चक्र पण सगळं संपलेलं असतं आणि तो भगवंताशीच एकरूप झालेला असतो. अशी त्याची माझ्या ठिकाणी तो स्थित, माझ्याच ठिकाणी तो जोडलेला असतो. असं ज्ञानीभक्ताचं आणखीन एक विशेष माहिती आपण म्हणूया भगवंताने आपल्याला या 18व्या श्लोकात दिली. आता हे जे 3 जण आहेत आर्त, अर्थार्थी, जिज्ञासी, हे सुद्धा भगवंताचे लाडके आहेत असं भगवंत म्हणतो आहे. याचा आणि पुढे असं म्हटलं आहे की हा ज्ञानी जो आहे तो काय येतं आत्माही आत्माच आहे असं म्हटलं आहे. याचा अर्थ आपण लक्षात घेऊया की दोन्ही श्लोकांचा विचार केला तर हे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू हे ज्ञानी होऊ शकतात असं स्पष्ट भगवंताला म्हणायचं आहे. थोडा प्रयत्न करायला लागेल, कुठे कुठे आपली जी काही नेमकी कमतरता आहे ती दूर करावी लागेल, पण ज्ञानीभक्त पण होऊ शकतो असं भगवंताला सुचवायचं. ह्याच्यातून होऊ शकणार आहे. माझा लाडका, कारण सगळेजण मला लाडके आहेतच, मला आवडतातच, पण हा विशेष काय तर हा आत्मैव, आता मुळे माझं स्वरूप आहे असं आपल्याला जमलं की आपण पण त्याच्या लाडक्यांमध्ये गेलो. त्यामुळे या आर्त, अर्थार्थी, जिज्ञासूला हे जमू शकतं, तेही मद्रूप होऊ शकतात असं भगवंताला खरं म्हणजे सांगायचं आहे. त्यामुळे आपण आणखीन ह्याचं ते मद्रूप होणं काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. सगळे भक्तच आहोत, सगळे उत्तम आहेत, सगळे श्रेष्ठ आहेत, सगळे चांगले आहेत. आता शब्द वापरला आहे उदार आहेत आणि असे असल्यामुळे आपण उदार शब्द वापरतो ना मराठीतला जाऊ दे, पण आणखीन एका नेहमीच्या श्लोकामध्ये अयम निज परो वेत्ती गणानाम लघुचेतसा उदार हृदयानाम तू वसुदैव कुटुंबकम. आपली संस्कृती असं सांगते की हे सगळं विश्व आहे ना, ही सगळी वसुधा म्हणजे पृथ्वी आहे ना, ही सगळी पृथ्वी म्हणजे आपलं एक कुटुंब आहे, हे जग म्हणजे आपलं एक कुटुंब आहे, अशा पद्धतीची आपली संस्कृती आहे. तर याचं वर्णन करताना याच्यामध्ये त्यांनी उदारा हृदयानाम, ज्याचं उदार हृदय आहे ते सगळे म्हणजे कसं तर वसुधैव कुटुंबानाम असं म्हणता येईल की सगळं विश्व हे माझंच आहे. त्याच्या आधीच्या वेळी अयम निज परो व्यक्ती म्हटला. अयम निज म्हणजे हा माझा, निज स्वतःचा, हा माझा आहे, पर हा परका आहे, असा जो भेद करतो तो लघुचेतसा, त्याची संकुचित वृत्ती आहे. पहिल्या ओळीमध्ये संकुचित वृत्ती, हा माझा आहे, हा परका आहे असा भेदभाव करणारा जो आहे त्याला त्यांनी लघुचेतसाम म्हटलं. आणि उदार चेतसाम म्हणजे कोण आहे तर तो उदार चेतसाम म्हणजे वसुधैव कुटुंबकम, सगळे माझेच, वसुधैव कुटुंबकम, संबंध पृथ्वी हे माझं कुटुंब आहे असं ज्याला वाटतं तो उदार चेतसाम. त्यामुळे आपल्याला या लघुचेतसाम आणि उदार चेतसाम
या 2 शब्दावरून उदार शब्दाचा अर्थ कळेल आणि याच अर्थाने भगवंताला सुद्धा हा शब्द वापरायचा आहे. उदार कोण? तर सगळं विश्व ज्याला आपलं कुटुंब वाटतं तो. आता भगवंताने आर्त जिज्ञासू अर्थार्थी भक्तांसाठी सुद्धा हा शब्द वापरला आहे. म्हणजे तो सुद्धा ते सुद्धा काही कमी नाही आहेत. पण कुठे नेमकं कमीपण आहे? आत्मैव, तो म्हणजे मीच आहे. इथे जरा हे तिघंजणं थोडेसे कमी पडत आहेत एवढंच आहे. सगळी भगवंताचीच लेकरं आहेत, पण या तिघांनाही आपल्यामधली जी थोडीशी कमी आहे ती आता कळलेली आहे आणि ती कळली आहे, ती पटली आहे. तसे प्रयत्न त्यांचे सुरू झाले आहेत. मग भगवंत म्हणतो तेही मला आवडतात, पण त्या पणच्या पुढे काय आहे? तर ते जे आहे ते आत्मैव, माझंच स्वरूप आहे ते, असं जे वाटतं आहे ते अजून या तिघांना वाटत नाही आहे, पण वाटेल, कारण ते पण माझे लाडके आहेत, ते पण माझे आवडते आहेत. भगवंत या तिघांची पण इच्छा पूर्ण करतो. तसं पाहायला गेलं तर या अर्थार्थी जिज्ञासू यांची पण भगवंतावर श्रद्धा आहे. त्यांच्या ज्या काही विषय वासना आहेत त्या पण हळूहळू कमी कमी होऊ लागलेल्या आहेत. आता कुठे ते अडकत नाही आहेत, कुठेही काही कसला लोभ मोह त्यांना होत नाही आहे. भगवंताचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा शोध घ्यावा अशी पण त्यांची वृत्ती झालेली आहे. तो शोध घेणं चालू आहे. भगवंताच्या दर्शनाची ओढ त्यांना लागलेली आहे. भेटी लागी जेव्हा लागलीसे असं असं सगळं आहे. त्यामुळे या अर्थार्थी जिज्ञासू ह्या प्रकारच्या भक्तांनासुद्धा त्यांची प्रगती आणि एका अर्थाने परिवर्तन म्हणूया हे होतं आहे. आता थोडंसं राहिलेलं आहे भगवंताचं लाडकं, भगवंताचं ज्ञानी आणि यांच्यामध्ये थोडासा अजून काही भाग शिल्लक आहे. तो हळूहळू बदलेल, परिवर्तन होईल, प्रगती होईल असं भगवंताला सांगायचं आहे. भगवंतही भक्ती यांच्या भक्तीला साथ देतो. त्याची पण जे काही अर्थता ज्यासाठी आहे ते पूर्ण करतो. त्यांची पण ज्ञानाची जी ज्योत आहे, त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतो. फक्त काही या दृश्य जगातल्याच इच्छा पूर्ण नाही, तर त्यांची प्रगती होईल, ज्ञानामध्ये प्रगती होईल याचाही तो म्हणजे आत्मज्ञान त्यांना होईल अशी भगवंताचा प्रयत्न असतो असं दिसेल. काही ना या जन्मात होईल, काही ना पुढल्या जन्मात होईल, पण भगवंताची या सगळ्या भक्तांना या सगळ्या मार्गाने नेण्याची तयारी चाललेली असते असं येईल. आता होतं असं, हे पण सगळे श्रेष्ठ भक्त आहेत, भगवंताला आवडणारे आहेत, पुण्यकर्म करणारे आहेत, सुकृती शब्द वापरला आहे, असे सुकृत करणारे आहेत. आता ही जी कॅटेगरी आहे ना, आपण सज्जनांची कॅटेगरी म्हणूया, या सज्जनांच्या कॅटेगरीत आपण बसणारे आहेत हे सगळे. पण या कॅटेगरीत आलो ना की लगेच आपल्याला थोड्या थोड्या सवलती मिळतात. एकदा सज्जनांच्या कॅटेगरीत आलो, अर्थार्थी जिज्ञासू याच्यामध्ये आलो की आपल्यामध्ये कसं परिवर्तन होतं, कसं प्रगती होते ती बघण्यासारखी आहे. कारण हळूहळू आपल्याला एक एक भगवंताकडनं काही सवलती मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात एक पहिली सवलत अशी मिळते, मनी नसे तरी नसो, वाचे तरी वसो. तुकाराम महाराज म्हणतात काही वेळा असं होतं की मनात असो नसो, पण वाचेने तरी असू दे. मनात नसलं तरी देखील आपण जर मुखाने बोलत राहिलो, तोंडी आपल्या भगवंताचं नाव असलं तरीसुद्धा भगवंताला चालणार आहे बरं का. तो घेणार आहे आपल्यात परिवर्तन करून, आपल्यामध्ये बदल करून घेणार आहे, आपल्याला प्रगतीला नेणार आहे. हे पण पुण्यकर्मच आहे. त्यामुळे मनात येईल हळूहळू, मन पण तयार होईल. पण ज्या तोंडी तर काशीशी जावे नित्य बधावे, जाऊ तेव्हा जाऊ, पण म्हणायला काय हरकत आहे. तसं आहे, बोल विठ्ठल वेळोवेळा. भगवंत म्हणतो की वेळोवेळा सतत सारखं बोल, वाचेने तरी बोल. म्हणजे मग वाचेनं त्या विठ्ठलाला जर गुंतवून ठेवलं तर दुसरं काही येणारच नाही, म्हणून त्याला गुंतवून ठेव. ही फार मोठी सवलत आपल्याला या सज्जनांच्या कॅटेगरीत आलो ना, अर्थार्थी जिज्ञासूंच्या या मेळाव्यात आलो ना की आपल्याला मिळेल. हळूहळू आपल्या ज्ञानीच्या मार्गाकडे आपल्याला नेईल, हळूहळू प्रगती होईल. नाही अशी गोष्ट नाही, असं नाही. किती प्रगती होऊ शकते, गोष्ट सांगितली की आपल्याला आवडतं. कबीराची गोष्ट सांगतात की एक दिवस कबीर कीर्तन करत होते आणि छान आख्यान लावलं होतं आणि त्या नेमकं आख्यान ऐकताना अगदी देवळाच्या दारामध्ये एक माणूस अडून ऐकत होता. काय माहिती काय झालं, त्या कीर्तनाच्या आख्यानात रंगला का बुवांच्या आवाजामुळे तो रमला, पण तो तिथे रमून गेला. खरं तर तो होता चोर, पण चुकून का होईना त्या दरवाजात ऐकायला आला आणि कबीराचं कीर्तन त्यांनी ऐकलं. नेमकं आख्यानात सुद्धा
चोरी कशी करणं पाप आहे, चोरी करणं कसं गुन्हा आहे, चूक आहे, असं 4 वेळा कबीरांच्या बोलण्यामध्ये आलं. आता याच्या लक्षात आलं की माझा व्यवसायच तो आहे आणि यांनी तर असं म्हटलं, आता करायचं काय. पण दुसऱ्या दिवशी तो कबीरांना भेटायला गेला. म्हणाला, मला तुमचं कीर्तन खूप आवडलं, मी अगदी सगळं कीर्तन देवळाच्या दारात ऐकलं, पण मी सांगू का, प्रामाणिकपणानं त्यांनी सांगून टाकलं की मी चोर आहे. पण मी आता काय करू, तुम्ही तर म्हणाला चोरी करणं पाप आहे, इतक्या यातना भोगायला लागतील, नरकात जायला लागेल, आणि पण मी आता काय करणार, अनेक गोष्टी होऊनच बसलेल्या आहेत. आणि दुसरं असं आहे की आता जो प्रपंच चालवायचा तर 50शीला मला दुसरी काही नोकरी उद्योग मिळणार नाही, दुसरं काही कौशल्य माझ्याजवळ नाही, चोरी करण्याचं फक्त कौशल्य आहे, तर मी धंदा तरी कसा सोडू. आपल्याला लगेच असं वाटलं असेल, कबीरांनी सांगितलं असेल, नाही नाही चोरी करणं पाप आहे, मी काल कीर्तनात सांगितलं तेच बरोबर आहे, चोरी नाही करायची, तुम्ही बाकी काय करायचं ते बघा. पण तसं काहीच कबीरांनी सांगितलं नाही. कबीर म्हणाले, असं आहे का, काही हरकत नाही, तुमचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही करा, पण मी तुम्हाला 3 अटी सांगतो, त्या 3 अटी पाळा. आणि आपला विषय काय चालला आहे की ज्ञानी अर्थार्थी जिज्ञासू हे जे बघतायत सुकृत करणारे आहेत, म्हणून ती सज्जनांची कॅटेगरी आहे. आणि अशा सज्जनांच्या कॅटेगरीत असणाऱ्या ह्या तिघांची प्रगती आणि परिवर्तन होतं. इथे तर कबीरांसमोर असलेला अजून या कॅटेगरीत यायचा पण आहे, तो चोरीच करतो आहे, पण तो सज्जनांच्या कॅटेगरीत येण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे की तो संतांच्या सहवासात आला आहे आणि प्रामाणिकपणानं आपली आत्तापर्यंत झालेली चूक कबूल करतो आहे. वाल्याचा वाल्या कोळी झालाच ना, त्यामुळे तो प्रामाणिकपणानं सांगितलं की हो, मी चोरी करणं हाच माझा व्यवसाय आहे. मग कबीरांनी त्याला सांगितलं की 3 गोष्टी सांभाळायच्या. पहिली गोष्ट अशी सांभाळायची की तुझ्यापेक्षा गरीब असणाऱ्या माणसाच्या घरात चोरी करायची नाही. पहिली अट घातली की तुझी जी काही कौटुंबिक परिस्थिती आहे, तुझ्यापेक्षा गरीब जो आहे त्याच्याकडे चोरी करायची नाही. दुसरी गोष्ट अशी सांगितली की चोरी करताना कितीही समोर आलं तरी तुझ्या 8 दिवसाला कुटुंबाला काय लागेल तेवढंच फक्त घ्यायचं, ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. 8 दिवसाची व्यवस्था होईल एवढीच चोरी करायची. समोर असेल हवं तेवढं ढगवलं, पण घ्यायचं मात्र एवढंच की 8 दिवस आपला व्यवस्थित कुटुंबाचं हे चालेल. आणि तिसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की खोटं बोलायचं नाही. समजा कोणी विचारलं की तू काय करतोयस, तर हो मी चोर आहे, चोरी करतो असं सांगायचं. असं कबीरांनी त्याला 3 अटी घातल्या आणि मग या 3 अटी सांभाळून तुला काय करायचं ते कर म्हणाला. तर गरिबाकडे चोरी करू नको हे एक वेळ ठीकच आहे. त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की कबीरांनी त्याला मानवतेचं शिक्षण दिलं की आपल्यामुळे दुसरा दुःखी होता कामा नये, आपल्यामुळे दुसरा कोणीतरी अडचणीत येतो आहे असं होता कामा नये. आपण त्या घरात चोरी करायची आणि त्याला अन्नांना दशेला लावायचं असं आपल्याकडून होता कामा नये. श्रीमंतांना काय धडा शिकवायचा असेल तर थोडंशी कोबरं घ्यायचं आहे थोडंसंच, त्यामुळे श्रीमंतांच्याकडे चोरी केली आणि तू 8 दिवसापुरतंच काहीतरी आणशील तर फार काही मोठा त्यांच्याकडे परिणाम होणार नाही असा पण हेतू दुसरी अट घालताना कबीरांनी ठेवला असणार. चोरांनी ह्या अटी सगळ्या मान्य केल्या आणि मला ठीक आहे मी सगळं लक्षात ठेवेन. आणि त्याप्रमाणे त्या दिवशी रात्री चोरी करायला बाहेर पडला. कबीराला नमस्कार केला होता आणि संतांची संगत आली ना की माणूस कसा बदलून जातो. आपण पाहतोय की अर्थार्थी जिज्ञासू असणाऱ्या सज्जनांच्या मेळाव्यात आता हा आला, त्या कॅटेगरीत आला, पण करतोय काम अजून आहे. त्याच्यात आता प्रगती आणि परिवर्तन कसं होणार आहे ते आपल्या गोष्टीच्या अर्थ्या भागातून लक्षात येईल की त्या दिवशी तो चोरीला बाहेर पडला. योगायोग असेल त्या दिवशी बादशहाच्या पण मनात आलं की सगळं ऑल वेल चाललेलं आहे ना, म्हणून वेषांतर करून राजासुद्धा रात्रीचा त्या नगरीचं हे करायला बाहेर पडला. 2 जणांची भेट झाली. भेट झाल्यावर राजांनी वेषांतर केलं होतं, ओळखायचा काही प्रश्नच नव्हता. त्यांनी विचारलं तू कोण, आता खोटं बोलायचं नाही. तो म्हणाला मी चोर आहे. तर राजाच्या मनात आलं की असं कोण चोर सांगेल स्वतःच मी चोर आहे. बघू तरी म्हणाला काय आहे, आता ह्याच्याबरोबरच राहूया म्हणजे कळेल. मग त्यांनी पण राजाला विचारलं तू कोण आहेस, त्याला मी पण चोर आहे. मग म्हणाला बरं झालं आपण दोघंही चोर आहोत, आपण एकाच ठिकाणी चोरी करूया. मग झालं 2 जणं. मग राजा म्हणाला की जाऊ दे ना, अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा आपण राजवाड्यातच चोरी करूया. हा म्हणाला हरकत नाही. मग राजवाड्यात गेले. राजवाड्यामध्ये राजाला सगळंच परिचित असल्यामुळे कुठे काही अडकाठी आलीच नाही. अगदी सहजपणानं
राजवाड्यात शिरल्यापासून अगदी काय ह्याच्यापर्यंत खजिना जिथे आहे तिथपर्यंत सुद्धा गेले, दोघंजणं गेले. आणि मग त्या खजिन्याचं दारही उघडलं. राजाला सगळं माहीतच होतं. याच्या मनात आलं की हा चांगला तरबेजच दिसतो आहे, याला सगळी राजवाड्यातली माहिती कशी काय. पण आपलं काम झालं. खजिना उघडला. समोरच एक थैली होती, सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली होती. ती थैली उघडली आणि या चोरांनी 2च मोहऱ्या काढल्या. एक त्याच्या हातावर ठेवली, एक आपल्याला घेतली. थैली परत जागेवर ठेवली. तुम्हाला हे काय, आपण चोरी करायला आलो ना? नाही म्हणाला, माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं आहे 8 दिवस पुरेल एवढंच घ्यायचं. तर ही जी सोन्याची एक मोहर मी घेतली आहे ना, याच्यात माझं 8 दिवसाची गुजराण होईल माझ्या कुटुंबाची, तर बाकी मला काही नको. राजा खरा अवाकच झाला, पण मला ठीक आहे, आता आपल्याच राज्यामध्ये चाललेल्या गोष्टी आहेत, पाहूया काय होतं ते. राजाने पण त्याचं मान्य केलं. एक मोहर घेतली. दोघंजण तिथून बाहेर पडले. आता हा कुठे गेला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच घडलं. जो काही रखवालदार तिथे होता त्याला दुसऱ्या दिवशी कळलं पहाटे की अरे बापरे, खजिन्याचा दरवाजा उघडा आहे. आणि म्हणून त्यांनी पाहिलं, समोरच सोन्याच्या मोहरांची थैली पडलेली होती. आता या खजिनदाराला मोह झाला. तो काही या अर्थार्थी जिज्ञासू संतांच्या सुकृत करणाऱ्यांच्या कॅटेगरीतला नाही आहे. त्यामुळे त्याला मोह झाला. आणि मोहामध्ये त्यांनी एक पिशवीमध्ये सगळं मिळालं ते सगळं घेतलं, आपल्या घरी पाठवून दिलं आणि लगेच राजाकडे पोबारा केला की खजिन्याचं दार उघडं आहे, बरंच काहीतरी चोरीला गेलेलं आहे. राजाला सगळं अपेक्षित होतंच हे असं होणार. आणि म्हणून राजाने म्हटलं की काही हरकत नाही, तुम्ही या, बघूया काय झालं आहे ते. आणि खजिनदाराला राजाने बोलवून घेतलं, तिथेच बसवून घेतलं आणि शिपायांना घरी पाठवलं. आणि अंदाज होताच की हे सगळं असं घडणार. आणि घरी आत्ता पाठवलं, खजिनदारांनी पाठवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन शिपायांना यायला लावलं. खजिन्यातल्या सगळ्या गोष्टी होत्या त्या शिपायांनी आणून दिल्या. दुसऱ्या शिपायांना या चोराच्या घरी पाठवलं, त्यालाही आणलं. हा आला, मात्र त्यांनी राजाकडे पाहिलं आणि त्याला असं वाटलं की काल रात्री आपल्याबरोबर होता तो हाच तर नव्हता, राजाच तर नव्हता. शंका मनात यायला लागली. पण जे काही आहे ते खरं खरं बोलायचं. तसंच कबीरांनी आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणेच वागायचं. असं असल्यामुळे त्या चोराला राजांनी विचारलं तर म्हणाला की हो, मी चोरी केली, माझ्याबरोबर आणखीन पण एक जण होता, पण आम्ही त्यातल्या 2च मोहरा चोरल्या, एक त्याला दिली, एक मी घेतली. हे मी देवाला स्मरून खरं खरं सांगतो आहे. आता खरं तर राजाला हे सगळं माहीत होतंच ना. त्यामुळे मग खजिन्यातला एवढा खजिनदार म्हणाला, मग खजिन्यातला माल चोरीस गेला आहे त्याचं काय, तू 2च मोहरा घेतल्या असे कशावरून. पण राजाला माहीत होतं. राजाने शिपायांकडे खजिनदाराचा माल आणलेला समोर आणला. राजाने खजिनदाराला कैद केलं, या चोराला खजिनदार केलं. आता गोष्टीतल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ देत. मुद्दा असा की राजा स्वतःच असल्यामुळे त्याला सगळा उलगडा झालेला होता. आणि सुकृतीनं चांगलं कर्म, कबीरांनी या चोराकडून सुद्धा या 3 अटी सांगून सुकृत चांगलं कर्म, पुण्यकर्म करण्याची जी केली. कुठे खोटं बोलायचं नाही म्हटल्यावर राजाला पण खरं सांगितलं. त्या 2च मोहरा घेतल्या. तिथे सुद्धा श्रीमंताच्या घरी करायचं, त्या श्रीमंताच्या घरी तेवढंच काढल्यावर मोठा फरक पडणार नाही, गरिबाच्या घरी चोरी करायची नाही. सगळ्या कबीराच्या अटी मान्य केल्या. सद्गुरूच्या पदाला कबीराला पोचवलं. कबीराने याच्यामध्ये एक फार मोठं परिवर्तन घडवलं असं आपल्याला दिसेल. खरं तर असं आहे ना, मोठी गंमतशीर गोष्ट आहे. चोरी ही सुद्धा 64 कलांपैकी एक आहे बरं का. ऐकलं की आपल्याला आश्चर्य वाटेल की काय कला आहे, चोरी करणं ही काय कला आहे. पण त्याचा जर आपण नीट अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की हो, चोरी करणं नाही, चोरी कशी होऊ शकते याच्या संबंधीचं ज्ञान असणं ही कला आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये सावध राहायला पाहिजे. आपण आपल्या पद्धतीनं आपल्या जवळ असणाऱ्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी करण्याचं जे काही कौशल्य आहे ते ह्या कलेमध्ये येतं. आणि ह्या चोरी करणं हा जो काही आपण त्या कला असं म्हटलं, या कलेचा प्रवर्तक आहे कार्तिक स्वामी हा त्याचा हे आहे. मग त्यांनी या कलेचं शास्त्र लिहिलेलं आहे. म्हणजे चोरी कशी करावी हे नाही लिहिलेलं, चोरी कशी होऊ शकते हे लिहिलेलं आहे. म्हणजे ते कळून आपण सावधगिरीनं वागू याबद्दलचं शास्त्र लिहिलेलं आहे. म्हणजे स्विस बँकेत पैसे कसं ठेवावेत हे नाही सांगितलेलं, ते कसे काढून आणावेत किंवा ते शोध कसा घ्यावा याची कला कार्तिक स्वामींनी आपल्याला दिली असं म्हणता येईल.
हे सुकृत होणं जे आहे ना, हे सुकृत म्हणजे काय तर अर्थार्थी जिज्ञासू हे जे आहे, हळूहळू ते ज्ञानी होणं आहे. हा जो काही भगवंताचं प्रिय होण्यासाठी जे परिवर्तन आहे, प्रगती आहे, त्याचा विचार आहे. आता हे होतं, आपण आता कबीराच्या नुसत्या थोड्याशा सहवासाने आणि त्याच्या सल्ल्याने यामध्ये जे काही परिवर्तन झालं, त्या परिवर्तन आपल्या लक्षात येईल की असं घडू शकतं. आणि भगवंताला आपण प्रिय होणं आणि भगवंताचे पण आपण प्रिय होणं, हा जो काही ज्ञानी आहे सर्वश्रेष्ठ. आणि पुढला शब्द आहे त्याची जी स्थिती आहे ती उत्तम गती. आता ही उत्तम गती म्हणजे काय? मामेवान उत्तमाम गतीही, माझ्या ठिकाणी स्थित असणं. आधी आपल्याला नित्ययुक्त सांगितलं, एक हे सांगितलं, आणि आता ह्या श्लोकामध्ये सांगितलं की अशाच ठिकाणी माझ्या ठिकाणी तो स्थित आहे. ती जी त्याची आहे ती उत्तम गती आहे. हा उत्तम शब्द आहे ना, त्या उत्तम शब्दाचा विचार केला तर पहिलं उद्गती, याचा अर्थ त्या गतीमध्ये भगवंत वेगळा आणि आपण वेगळे असे असतो. म्हणजे आता आपण असं म्हणू की आर्त आणि अर्थार्थी जे आहेत त्याच्यामध्ये असतं की भगवंत वेगळा आणि आपण वेगळे. आपली काहीतरी मागणी आहे ती भगवंतानी पुरी करावी, भगवंताला आपली निष्ठा आहे, श्रद्धा आहे, तो नक्कीच माझी मागणी पुरी करेल, असा सगळा भाव त्याच्यामध्ये असतो. पण तो वेगळा आणि भगवंत वेगळा अशी त्याची असते. त्यामुळे त्याची भक्ती करायची, त्याची प्रार्थना करायची, संकट निवारणासाठी आपल्याला जे काही नेमकं हवं आहे त्याच्यासाठी मागणं करायचं, त्याच्याशी साकडं घालायचं, हे सगळं करणार आहे. त्यामुळे नुसतं उच्च शब्द विचार केला ना, त्याचा अर्थ त्याची जी गती आहे ती म्हणजे आर्त आणि अर्थार्थीची गती. त्याच्यानंतर उत्तर, थोडासा पुढला भाग आपण तरतम भाव म्हणतो तसं उत्तर. आणखीन ह्याच्यात पण काय आहे, भगवंत आणि भक्ताचं थोडं द्वैतच आहे, अजूनही वेगवेगळेच आहे. पण भगवंताला तो शरण गेलेला आहे. जिज्ञासू जो आपण म्हणतो ना, भक्ती मार्गामध्ये ही जी तरगती आहे, उत्तर, आणखीन थोडीशी वरची, उत्पेक्षा उत्तर, अशी तरगती जी आहे, मग तमो अगदी सर्वात श्रेष्ठ ती जिज्ञासू माणसाची किंवा जिज्ञासू भक्ताची गती असं म्हणायला हवं. आणि जी तम आहे उत्तम, ही उत्तम कशी आहे तर तिथे आता द्वैत भावना राहिलीच नाही आहे, पूर्ण द्वैत भावना संपलेली आहे, ती उत्तम गती आहे. आणि भगवंताच्या ठिकाणीच तो स्थित आहे असं जे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ती त्याची स्थिती आहे. आता हे आपण जेव्हा ऐकतो ना की सर्वश्रेष्ठ असा जो ज्ञानमार्गी आहे की जो उत्तमांगती, उत्तम गतीला आहे, उत्तम गतीला म्हणजे स्थित, भगवंताशीच स्थित आहे. आधीच्या श्लोकामध्ये नित्ययुक्त सांगितलं, एक भक्ती सांगितलं, आता तिथेच स्थित, भगवंताशीच स्थित आहे असा हा ज्ञानी भक्त आहे. स्वाभाविकच अशा श्रेष्ठ गतीला किंवा असा ज्ञानी भक्त आपण व्हावं. आपल्याला कसं काय हे करता येईल किंवा केव्हा होता येईल, काय केलं असता होता येईल, असं स्वाभाविकच या अर्थार्थी जिज्ञासू या तुम्हा आम्हाला सुद्धा असं म्हणूया की आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. आता हे जे काही आहे याचं उत्तर आपल्याला भगवंत देणार आहे की भगवंताला माहिती आहे की आधी 4 प्रकार सांगून झाले भक्ताचे, त्याच्यात माझं विशेष भगवंत म्हणतो की ज्ञानीवर प्रेम आहे. आता त्यांनी म्हटलं की ज्ञानी भक्त कसं आहे, तर त्याच्या 3 गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या की तो उत्तम स्थित माझ्या ठिकाणी स्थित आहे. अगदी आता अद्वैत संपलं, तो आणि मी एकच असं, जिथे देह वेगळा असला तरी आम्ही दोघं एकच असं वर्णन केलं आहे. आणि मग स्वाभाविकच आहे की ही गती, ही उत्तम गती, ही श्रेष्ठ गती, स्थित राहण्याची गोष्ट आपल्याला जमावी. हे आपल्याला केव्हा जमेल ते 19व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे. ते आपण पुढल्या गुरुवारी ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद.